रोखोक न्यूज पहा आता नव्या रूपात। दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। भारतीय दलित महासंघाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय राजाभाऊ सकट आज विजयवाडी ग्रामपंचायतचा विषय आहे। या विजयवाडी गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे व अगदी शाळेच्या विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयापासून अगदी 100 मीटर अंतरावरती या ठिकाणी दारू विक्री केली जात आहे। या मुलांना ह्या शाळेच्या शेजारच्या दुकानामध्ये पाट्या, वह्या, पुस्तकं, पेन मिळावेत अशा दुकानामध्ये इथे राजरोसपणे दारू विक्री केली जात आहे आणि हातभट्टीत दारू लोक पिऊन त्या शाळेच्या आवारात येऊन धिंगाणा घालत आहेत। याची गांभीर्याने दखल या विजयवाडी ग्रामपंचायतने घेतली पाहिजे आहे। ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी गांभीर्याने दखल घेऊन मला या ग्रामसभेचा ठराव देण्यात यावा। मी वारंवार त्यांच्याकडे तक्रार करत आहे की मला दारूबंदीचा बाबा ठराव देण्यात यावा, पण ह्यांनी उडवाउडीची उत्तरं देत आहेत व तसेच या विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयाच्या काही अंतरावर दारूचं दुकान असून वारंवार तक्रार करतो आहे की बाबांनो मला ठराव द्या, पण ह्या उडवाउडीच्या उत्तरामुळे मला हे केराचे डोकले सतत दाखवत आहेत। तर या 5 तारखेपर्यंत जर यांनी मला ठराव नाही दिला तर मी प्रांत ऑफिस या ठिकाणी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजीवदादा खिलारे व तसेच प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मी प्रांत ऑफिस या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा देत आहे। त्याची गांभीर्याने दखल विजयवाडी ग्रामपंचायतने घ्यायची आहे।